साहेब बोला त्याला. हा. एक मिनिट. हॅलो हॅलो हा बोला यायला. हॅलो बंधू बोला. नमस्कार बोलतो. नमस्कार, कोण बोलतोय? PI बोलतो सेलू पोलीस स्टेशन. घनश्याम बापू हक्के बोलतोय, धनगर समाज युवक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. हा बोला दादा बोला. साहेब तुम्ही काय बरं पोरांना धरताय? म्हणजे मला काय कळलं नाही, म्हणजे काय कारण? आहे ना, गव्हर्नमेंटचा आदेश आहे, शासनाचा आदेश आहे तसं. अहो कोणता आदेश आहे मला सांगा. आता सगळे समाजाची लोक आंदोलन करायला मुंबईला जातात. मराठा समाजाचा असेल किंवा अजून इतर समाजाचा असेल, मग शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करताना तुम्ही सरळ पोरांना उचलता, म्हणजे काय कारण? म्हणजे ते आरोपी आहेत का गुन्हेगार आहेत? नाही, त्याचं काहीच कारण नाही. तर सांगा मला. अहो काहीच नाही. त्यांना मी पाणी दिलं, चहा दिले, बसायला खुर्च्या अहो बरोबर आहे साहेब, दिल्या. पण मुंबईला उद्या राज्यव्यापी एवढं मोठं आंदोलन असताना धनगर समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीतच तुमची अशी भूमिका, म्हणजे मला कळलं नाही. सरकार तरी समजा, हे सरकार आमच्या बाबतीत कसल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही, पण कमीत कमी तुम्ही पोलीस अधिकारी, तुम्ही तर आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही हा नोकर बाबा, आम्ही काही तोडफोड करतोय, जाळपोळ करतोय का कुठे रस्ते अडवलेत? आम्ही नोकर आहे, तुम्ही मालक आहात. अहो मालकाचा तुम्ही आदेश नोकर वर्ग आहे, बरोबर आहे, तुम्ही कायद्याच्या दृष्टीने बोलताय, पण कायद्याच्या दृष्टीने बोलत असताना कायदा हा सर्वांना लागू होतो ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. हा, इतर जाती धर्माची लोक ज्यावेळेस जाऊन इतर जाती धर्माचे लोक मुंबईला जाऊन ज्यावेळेस एवढा मोठा सगळा त्या ठिकाणी आंदोलन केलं, एवढं तीव्र आंदोलन केलं, आम्ही तर शांततेच्या मार्गाने जाऊन आंदोलन करतोय, तरी तुम्ही अडवताय. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळं नाही असं लिहिलंय का कायद्यात? कमाल आहे झाली. म्हणजे हे म्हणजे तुमचं म्हणजे समाजात प्रत्येक समाजासाठी वेगवेगळं नाही अशी तुमची भूमिका दिसते. जर का शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, जे आम्हाला घटनेत दिले, कायद्यात दिले, ते आंदोलन आम्ही मागत असताना तुम्ही सरळ पोलीस पोरांना धरताय, पोलीस स्टेशनला नेताय, हे कोणतं कायदा आहे साहेब? हं. बरोबर आहे ना? ठीक आहे, आज त्यांची सत्ता आहे, उद्या आमची सत्ता आल्यावरती मग आम्ही पण या गोष्टीचा विचार करू ना. अशा पद्धतीने तुम्ही वागणूक देताय, ठीक आहे, तुम्ही सांगा त्यांच्याकडून नोंद घ्या की बाबा तुम्ही कुठे कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काय कृत्य करू नका, इथपर्यंत ठीक आहे. हं. पण तुम्ही सरळ गाड्या अडवताय, जायचं नाही म्हणून. म्हणजे असं कोणता आदेश आलाय? तुम्ही मला तर पाठवा की आदेश कुठून आलाय तुम्हाला. गृह खात्याचा आदेश आलाय का मंत्र्यांनी तुम्हाला फोन केलाय? आम्हाला तर कळू द्यात. म्हणजे तुम्हाला एखादा आदेश वरतून कुठलं काही तुम्हाला असं काही मेल आलाय का, तुम्हाला तसं काही कळवलं गेलेलं आहे का, तसा GR काढलाय गृह खात्याने? हे तर मला सांगा. कोणत्या तुम्ही म्हणजे कोणत्या कायद्यानुसार तुम्ही त्यांना अडवताय ते तर सांगा ना. आदेशाप्रमाणे लेखी तुम्हाला आदेश आदेश आम्हाला. जो आलेला आहे वरिष्ठांचा आलाय का, DG ऑफिस मधून आलाय का, गृह खात्याकडून आलाय, हं. हं. हे तर आम्हाला सांगा ना. तुमच्याकडे आदेश तर आला असेल ना. हो दाखवतो का लोकांना, मग दाखवतो मला ना. पाठवा ना, मला तर बघू द्यात कोणता आदेश आलाय. काय अडचण नाही, मी दाखवतो ना लोकांना. हा, पाठवा मला, पाठवा. द्या माझ्या कार्यकर्त्याला फोन द्या, मी विचारतो त्याला. हा बापू. ते कोणता ते GR पाठवतात ना आदेश, ते मला व्हॉट्सअपला पाठवा या नंबरला. बापू काय आदेश नाही, काय नाही, महाराष्ट्र कुठं झालं नाही, फक्त ठीक आहे ना, ते 3 दिवस आता झाले. म्हणतायत ना मला आदेश, ऐक जरा, ते आदेश दिलाय म्हणतायत ना, मला पाठव, मी वरती बोलतो. हो बापू हो. हा.